शिवाजी महाराजांची विटंबना होऊन 1 वर्ष झालं पोलीस पथकाने अद्याप कोणतीही कारवाई केली नाही. विटंबना करणाऱ्या आरोपींना येत्या 4 दिवसात अटक न झाल्यास तपासी अधिकारी, तत्कालीन डीवायएसपी व तहसीलदार यांच्यावर न्यायालयात गुन्हा दाखल करणार असा सज्जड इशारा साहेबराव म्हसे यांनी दिला. राहुरी शहरातील कोळीवाडा परिसरात असलेल्या तालमीत ठेवलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली. या घटनेला 1 वर्ष झालं. पोलीस प्रशासनाने या घटनेचा अद्याप तपास केला नाही. या घटनेच्या निषेधार्थ 6 मार्च रोजी सकाळी साहेबराव म्हसे यांच्या नेतृत्वात राहुरी शहरातील मुख्य रस्त्यावरून शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीदरम्यान काळ्या टोप्या घालून प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. त्यानंतर सदर मिरवणूक थेट तहसील कार्यालयासमोर नेण्यात आली. यावेळी साहेबराव म्हसे आपलं मनोगत व्यक्त करताना म्हणाले की विडंबना होऊन 1 वर्ष झालं. महाराजांच्या मूर्तीची विटंबना करणारे आरोपी अद्याप मुकट फिरतात. प्रशासन आपल्या कर्तव्यात कसूर करतात. येत्या 4 दिवसात आरोपींना अटक न झाल्यास या घटनेतील तपासी अधिकारी, तत्कालीन डीवायएसपी व तहसीलदार यांच्यावर न्यायालयात गुन्हा दाखल करणार असा इशारा साहेबराव म्हसे यांनी दिला. यावेळी रवींद्र मोरे म्हणाले की महाराजांची विटंबना करणारे गांडूच्या अवलादी आहेत. हिम्मत असेल तर महाराजांची विटंबना आमच्या समोर करून दाखवा, मग कळेल महाराजांचे मावळे काय करतात. ॲडव्होकेट भाऊसाहेब पवार म्हणाले की पोलीस प्रशासनावर पालकमंत्री व सरकारचा दबाव असल्याचा आरोप पवार यांनी केला. निलेश जगधने म्हणाले की मूर्तीची विटंबना होऊन 1 वर्ष झालं. अद्याप आरोपींचा शोध लागला नाही. या घटनेत तपासी अधिकारी संजय ठेंगे यांना सह आरोपी करण्याची मागणी जगधने यांनी केली. प्रसंगी विजय तमनर, देवेंद्र लांबे, बाळासाहेब गाढे, सचिन करपे यांनी आपली मनोगत व्यक्त करून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. यावेळी साहेबराव म्हसे, राजूभाऊ शेटे, बाळासाहेब गाढे, सुनील हिवाळे, संदीप आढाव, ॲडव्होकेट भाऊसाहेब पवार, शिवाजी कोळसे, संतोष धसाळ, विजय उंडे, गणेश खिलारी, अक्षय शर्माळे, राहुल तमनर, सुरेश देवरे, संभाजी शिरसाट, गोकुळ म्हसे, अनिल म्हसे, सचिन म्हसे, पोपट आवटी, अनिल पेरणे, नितीन शेटे, अर्जुन म्हसे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. पोलीस प्रशासनाला सगळे माहिती आहे आणि ते जाणीवपूर्वक त्यांना पाठीशी घालत आहेत. परंतु पोलीस प्रशासनाला, तहसीलदारांना माझं सांगणं आहे की आपण जर त्यांचा शोध लावला नाही, ते आरोपी जर शोधले नाही, तर जे अधिकारी आहेत, तपासी अधिकारी आहेत, डीवायएसपी आहेत, त्यांच्यावर ही तपासाची जबाबदारी होती, त्यांच्यावर आपण केसेस दाखल करणार आहोत. हायकोर्टाने निर्णय दिलेला आहे की एखाद्या अधिकाऱ्याने जर त्याच्या तपासामध्ये हलगर्जीपणा केला तर आपण त्या अधिकाऱ्याचं अधिकारी किंवा कोणी जबाबदारी असला तर त्याच्यावर केसेस दाखल करू शकतो. निलेश भाऊ, आपल्याला ते करायचं आहे आणि यांच्यावर आपण केस दाखल करणार आहोत. यांना आपण सोडणार नाही. आज काय समजायचं कारण नाही. पोलीस काय आपले कोणी लागत नाही. त्यांना शासनाचा पगार आहे आणि हे सगळं असताना इतके मोठे छत्रपती शिवाजी महाराजांचं असेल, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा असेल, मल्लिकार्जुन घाट त्यांनी उद्ध्वस्त केला. त्यांचं आपल्याला सगळ्याच मिळून यांचा समाचार